जय शिवराय मित्रांनो. महाराष्ट्रातील शेतकरी सध्या एकाच गोष्टीची चातकासारखी वाट पाहत आहेत, ती म्हणजे पीक विमा. काही ठिकाणी तर अजून विम्याला मंजुरीच मिळालेली नाही, तर दुसरीकडे ज्या भागात मंजुरी मिळाली आहे तिथल्या शेतकऱ्यांच्या मोबाईलवर लॉट क्रिएटेड बाय आयसी असा मेसेज यायला लागला आहे. आता या मेसेजचा नक्की अर्थ काय? शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार हेच आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही MHB मराठी न्यूजवर नवीन असाल तर शेतीविषयक अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आता लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून कर्जमाफीची चर्चा सुरू झाल्यामुळे पीक विम्याच्या विषयाकडे सरकारने कुठेतरी दुर्लक्ष केल्यासारखं चित्र होतं. यावर कोणताही मोठा निर्णय घेतला जात नव्हता. पण आता खरीप हंगाम 2026 समोर आहे आणि दुष्काळी परिस्थिती पाहता जास्तीत जास्त शेतकरी पुन्हा पीक विमा काढतील, हा विमा कंपन्यांचा खरा व्यावसायिक हेतू आहे. म्हणूनच आता या कंपन्यांनी आपल्या हालचाली वेगवान केल्या आहेत. सध्या पीक विमा योजनेच्या निविदा प्रक्रिया आणि नवीन नियमांबाबत चर्चा सुरू असून 20 जून नंतर पीक विमानाचा नवीन GR येण्याची दाट शक्यता आहे. आता नवीन वर्षाचा विमा घ्यायचा असेल तर कंपन्यांना जुन्या शेतकऱ्यांना काहीतरी दाखवावं लागेल. म्हणजेच थोडाफार विमा वाटप करावाच लागेल, तरच शेतकरी पुन्हा विमा भरतील. हा सरळ सरळ कंपन्यांचा हिशोब आहे. सध्या नांदेड, लातूर आणि धाराशिव या भागात पूर्वमौसमी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पेरण्या झाल्या आहेत. विमा कंपन्यांचे पूर्ण लक्ष आता या पेरण्या करणाऱ्या शेतकऱ्यांवर आहे. आधीच्या टप्प्यात नांदेड जिल्ह्यासाठी जवळपास 80% विमा मंजूर झाला होता, पण ती रक्कम फक्त कागदावर किंवा स्क्रीनवर दिसत होती. शेतकऱ्यांच्या हातात काहीच आलेलं नव्हतं. पण आता ज्या शेतकऱ्यांचे नुकसान ठराविक निकषात बसते आहे त्यांच्यासाठी विमा कंपन्यांनी लॉट तयार करायला सुरुवात केली आहे. यामध्ये राज्य सरकारचा डेटा, पिकांची पाहणी आणि गेल्या 5 वर्षांची आकडेवारी तपासून नुकसानीची टक्केवारी काढली जाते. हे कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यावर DBT द्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू होते, ज्याला आपण लॉट क्रिएटेड म्हणतो. आता प्रश्न आहे की पैसे कधी येणार? तर साधारणपणे 20 ते 22 जून नंतर शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. 25 ते 27 जून दरम्यान नवीन GR येईल. शेतकऱ्यांनी भरलेल्या कमी पैशांच्या बदल्यात जर त्यांना काही हजार रुपये मिळाले तरी शेतकरी समाधानी होतो आणि पुन्हा नवीन विमा भरतो. हाच कंपन्यांचा ग्राहकांना आकर्षित करण्याचा फंडा आहे. पण खरं सांगायचं तर 2025 मध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. नांदेडमध्ये 100% नुकसान झालेले शेतकरीही अद्याप प्रतीक्षेत आहेत, कारण सरकार आणि केंद्र सरकारकडून संपूर्ण निधी आल्याशिवाय पूर्ण पैसे मिळत नाहीत. हीच अवस्था अहिल्यानगर, बीड, धाराशिव, सोलापूर, वर्धा, चंद्रपूर, धुळे, जळगाव, जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यांची आहे. अकोल्यात थोडंफार वाटप झालंय, तर बुलढाणा अजूनही मोठ्या प्रतीक्षेत आहे. ज्या शेतकऱ्यांना लॉट क्रिएटेड बाय आयसीचा मेसेज आला आहे त्यांना पुढच्या एका आठवड्यात पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. तर साधारण 30 जूनपर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाऊ शकते. मित्रांनो, आता खरी प्रतीक्षा आहे ती म्हणजे राज्य आणि केंद्र सरकारने या योजनेसाठी निधीचा GR काढण्याची. या संदर्भात जसा काही नवीन GR किंवा वाटपाचे अपडेट येईल ते आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी घेऊन येऊ. शेतकरी बांधवांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ही महत्त्वाची अपडेट तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत WhatsAppवर नक्की शेअर करा. आणि हो, शेतीच्या हक्काच्या बातम्या पाहण्यासाठी MHB मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.